नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस GDS साडीची जी पहिली यादी आहे, शेवटी निकालाची स्टेप म्हणजे पहिली शॉर्टलिस्ट यादी ही जाहीर झालेली आहे. पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक साडीची जी महाराष्ट्रासाठीची यादी आहे, पहिली लिस्ट तुमच्या समोर आहे. यामध्ये निकाल जाहीर झाला असून यासाठी कागदपत्र पडताळणी DV-साठीचं वेळापत्रकसुद्धा दिलेलं आहे. GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 साठीची महाराष्ट्र सर्कलसाठीची पहिली यादी हे तुमच्या समोर आहे. कागदपत्र जी पडताळणी आहे त्यासाठी उमेदवारांना 23 मार्च 2025 पूर्वी 2026 पूर्वी त्यांचे जे डिव्हिजन आहेत, दिलेल्या डिव्हिजनवर जो डिव्हिजन दिला या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन त्यांची कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे. जे उमेदवार सिलेक्ट झालेत यामध्ये त्यांची नावं आहेत पहिल्या शॉर्टलिस्टमध्ये, पहिल्या यादीमध्ये. त्यांना सगळे कागदपत्र ज्या अगोदर सांगितले होते त्याची ओरिजिनल आणि 2 झेरॉक्स कॉपी 2 सेट त्यांच्याबरोबर असणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने यादी चेक केली जाऊ शकते. डिव्हिजन, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी ऑफिस सिलेक्शन आहे त्याचं पोस्टचा ID, पोस्टचा नियम, ज्या पोस्टसाठी सिलेक्शन झालं आहे कोणत्या कम्युनिटीमधून, PWD आहे, UR आहे, ST, सगळी माहिती. रजिस्ट्रेशन नंबर, उमेदवाराचं नाव नाही आहे इथे, तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार चेक करायचं आहे. पर्सेंटेजचे मार्क्स इथे दर्शवण्यात आले आहेत. आता मुख्य प्रश्न म्हणजे सगळ्या डिव्हिजनसाठीची ही शॉर्टलिस्ट जाहीर झाली, पहिली यादी लागली. अशा 6 ते 7 याद्या लागणार आहेत. तर पहिल्या यादीमध्ये अर्थातच कट ऑफ जो आहे थोडासा जास्त वाटतो, मात्र हळूहळू तो कमी येतो, कारण यामध्ये बहुतांश उमेदवार यामध्ये अपात्र ठरतात. काहींनी चुकीचे मार्क्स टाकलेले असतात, काहींचे कागदपत्र पूर्ण नसतात, तर काही उमेदवार गैरहजर राहतात. या कारणामुळे हा जो कट ऑफ आहे हा खूपच कमी लागणार आहे. कशी चेक करायची कट ऑफ ते सुद्धा आपण पाहून घेऊयात. तर कट ऑफ जो आहे कितीपर्यंत लागेल याची माहिती, म्हणजे एक्झॅक्टली कितीपर्यंत लागलं आहे, तुम्हाला संधी आहे किंवा नाही, पुढच्या यादीमध्ये नाव येईल का नाही, सगळी माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट पाहूयात. तुम्हाला GDS जी पोस्ट ऑफिस GDSचा निकाल चेक करायचा असेल तर नवीन वेबसाईट आहे. या नवीन वेबसाईटवर केल्यानंतर इथे तुमचं जे आपलं सिलेक्शन आहे यामध्ये शॉर्टलिस्टेड कॅटेगरी, डिव्हिजन, यानंतर पाहू शकता महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर इथे यादी आहे ती अशा पद्धतीने ओपन होईल, ते चेक केली जाऊ शकते. तर पुढे पाहूयात कट ऑफ कितीपर्यंत जाईल. महाराष्ट्र GDS 2026 साठीची पहिली मेरिट लिस्ट जाहीर झाले. पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक साठीची 7 मार्चला ही यादी जी आहे, म्हणजे आज सकाळी मला वाटतंय 7 मार्चला, म्हणजे काल, म्हणजे आज सकाळीच मला वाटते 5 ते 6 सकाळी 6 वाजता 6-7च्या दरम्यान ही यादी जी आहे हे जाहीर झाली होती. ही लिस्ट 6 मार्चच्या संध्याकाळी 5 ते 6 वाजता हे जाहीर झाली होती. आपण त्यावेळेला चेक केली नव्हती, त्यामुळे ही अपडेट आपल्याला नंतर समजली, मात्र खूपच महत्त्वाची होती. आधी वर्तवण्यात आलं होतं, आपल्याला माहीत होतं एक 10 ते 15 दिवसामध्ये ही यादी लागेल. त्यानुसारच आपलं जी माहिती अगोदर आपण दिली होती त्यानुसारच ही यादी जी आहे जाहीर झाली. 7 मार्चला आपण पाहू शकता पहिल्या लिस्टमध्ये सुमारे 35,000पेक्षा जास्त उमेदवारांची निवड झाली असून महाराष्ट्रामध्ये एकूण जागा ह्या 3,547 उमेदवारांच्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये समावेश झालेला आहे. GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2026 या पोर्टलवर केल्यानंतर तुम्ही तुमचं नाव न टाकता तुमचा रोल नंबर चेक करून तुमचं नाव जे आहे, तुमचा रोल नंबर तपासून चेक करू शकता. तुमचे कट ऑफ जे आहे, अनेक डिव्हिजनमध्ये कट ऑफ मी गेल्या वेळी सुद्धा सांगितलं होतं की यावेळेला कट ऑफ खूप कमी लागणार आहे. त्यानुसारच अनेक डिव्हिजनमध्ये कट ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी राहिला आहे. कट ऑफ कसा ठरतो हे पहिल्यांदा जाणून घेऊयात. तर कट ऑफ जो आहे पोस्ट ऑफिस GDS साठीचा 10वीच्या गुणांवर आधारित मेरिटनुसार हा कट ऑफ ठरवला जातो, ज्यामध्ये उमेदवारांचे गुण सर्वात कमी असूनही त्यांची निवड झाली आहे आणि त्यांना कट ऑफ मार्क्स म्हणतात. म्हणजे उच्च कट ऑफ जर असेल, जास्त स्पर्धा असेल तर जास्त गुणांची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे ही सगळी गोष्ट. आपण कट ऑफ कशी लागते किंवा कट ऑफ किती लागेल पोस्ट ऑफिस GDS साठीची सांगितली होती. कमी कट ऑफ म्हणजे तुलनेनं निवड होण्याची संधी जास्त असते. तर या ठिकाणी कोणत्या डिव्हिजनमध्ये कट ऑफ जास्त जाईल आणि कोणत्या डिव्हिजनमध्ये कट ऑफ कमी जाईल याबाबत माहिती दिली होती. 6 ते 7 लिस्ट लागणार आहेत, कारण त्यामुळे
ज्या उमेदवारांचं आजच्या ह्या पहिल्या लिस्टमध्ये जरी नाव नसलं तरी त्यांना निराश व्हायची गरज नाही आहे. पुढच्या 2 ते 4 लिस्टमध्ये चांगले मार्क्स असतील 70% 80% प्लस नक्की त्यांना निवड होण्याची संधी ही मिळू शकते. तर डिव्हिजननुसार शनिवार आपण कट ऑफ मार्क्स पाहूयात. प्रत्येक डिव्हिजनसाठीचा कसा लागलाय व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की तुम्ही कोणत्या डिव्हिजनसाठी अर्ज केला होतात आणि त्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला जे इतके मार्क्स आहेत तर त्यासाठी सिलेक्शनसाठी किती उमेदवारांना मार्क्स मिळालेले आहेत तुम्ही यादीसुद्धा डायरेक्टली चेक करू शकता. तर पहिल्यांदा अहिल्यानगरसाठी पाहतोय आपण. SC आहे, ST आहे, OBC आहे, EWS आणि PWD. PWDला कट ऑफ आत्ताच कमी लागलाय. गेल्यावेळी 90-95 प्लस होता, मात्र यावेळेला 80-87 80-90च्या दरम्यान आहे. याचा अर्थ 6व्या त्या 7व्या लिस्टमध्ये हा अजून कमी होऊ शकतो, कारण बहुतांश जे लिस्टमध्ये सिलेक्ट झालेले उमेदवार असतात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सगळे अपात्र ठरतात. तर अहिल्यानगरमध्ये पाहिलं तर STसाठी 90 आहे, PWDसाठी 87, अकोलासाठीचा 95 लागला आहे ओपनसाठी. SCसाठी पाहतोय 94 ते 95, ST 92-93 आहे, OBCसाठी 97, EWSसाठीचा 95, अमरावतीसाठी 95 ओपन कॅटेगरी. त्याच्यानंतर STसाठी खूप जास्त गेलं आहे, 12मध्ये 93 आहे. बीडसाठी पाहिलं तर 96चा कट ऑफ, भुसावळसाठी 95 इतका आहे. त्याच्यानंतर बुलढाणा 95-96, याच्यापेक्षा कमी येत नाही. पहिली यादी आहे, पहिल्या यादीमध्ये जास्तच असतो. मात्र हे सगळे जे उमेदवार आहेत सिलेक्शन घेत नाहीत, ते कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहतात. या कारणामुळे नंतर पुन्हा नवीन याद्या हे जाहीर कराव्या लागतात. काही ठिकाणी सिलेक्शन घेतात, निवड घेतली जाते, तर त्या ठिकाणी त्या जागा ज्या आहेत भरल्या जातात आणि निवड यादी पुन्हा अपडेटेड नवीन लागते. चंद्रपूरचा कमी आला आहे 93-95 पर्यंत. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर 96, धाराशिवसाठी 95 ते 98 आहे. धुळे जिल्हा 94 ते 95, गोव्यासाठी 91 ते 94 थोडासा कमी आहे. 88-92 पर्यंत गेले पाहू शकता SC STसाठीचा. जळगावसाठी यामध्ये 94 आहे आणि PWDसाठी दिसतोय ते 89 PWD Aसाठी. कराडसाठी 92-93, कोल्हापूरसाठी पाहिलं तर 94-95 पर्यंत आहे. मालेगावसाठी 94, मुंबईसाठी नॉर्थ वेस्ट कमी दिसतोय या ठिकाणी 90, नागपूरसाठी नागपूर महसूलसाठी 93 ते 95च्या दरम्यान दिसतोय. नांदेडसाठी सुद्धा 95, नाशिकसाठी 93 आहे. नवी मुंबईसाठी इथं यामध्ये जर पाहिलं तर 92 पर्यंत दिसतोय. पालघरसाठी 93चा कट ऑफ आहे आणि यामध्ये PWD खूपच चांगला आणि कमी गेला. आपण सांगितलं होतं, आपण जो अंदाज दिला होता त्यानुसार 83वर PWDसाठी आहे. इथे त्यापेक्षा कमी 80वर सुद्धा आलेला आहे PWD. दिव्यांग कॅटेगरीसाठी हँडिकॅपसाठी पंढरपूरसाठी 83 ते 93 पर्यंत आलाय, कमी आला. परभणीसाठी खूप जास्त 97, इथे या ठिकाणी खूप जास्त कट ऑफ लागलंय. त्याच्यानंतर पुणे सिटी 95 आहे. पुणे सिटी ईस्ट वेस्टसाठी 95, पुणे महसूलसाठी 94 ते 96, रायगडसाठी पाहिलं तर 93 आहे. यामध्ये PWDसाठी सुद्धा जास्त गेलं आहे. रत्नागिरी 93 ते 99, या ठिकाणी कमी कट ऑफ अपेक्षित होता, मात्र त्या ठिकाणी जास्त कट ऑफ लागलाय. यामध्ये 93 ते 99 पर्यंत. PWD सुद्धा 86-87 पर्यंत रत्नागिरीसाठी गेलेला आहे. मिरजसाठी 95, सांगली जिल्ह्यात 94, सातारा 88 ते 93 आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग 94 ते 95, PWD C कॅटेगरी 90चा लागलाय. त्याच्यानंतर सोलापूर आहे 97, ठाणे जिल्हा 96, वर्धा जिल्ह्यासाठी पाहिलं तर 92 ते 94 आणि यवतमाळसाठी 99 सगळ्यात जास्त आहे यवतमाळसाठीचा यामध्ये कट ऑफ. तर काही डिव्हिजनमध्ये PWDच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत. A आहे, B आहे, C आहे, E, तर वेगवेगळ्या दाखवलेल्या आहेत, चेक करायच्या आहेत. त्याचबरोबर आपला रोल नंबर तपासण्यासाठी अधिकृत मेरिट लिस्ट किंवा व्हिडिओ पाहून तुमचा रोल नंबर हे चेक करा. गोवा असेल, पालघर असेल, या ठिकाणी PWDसाठी खूप कमी कट ऑफ लागलाय आणि त्यामुळे 6व्या-7व्या लिस्टमध्ये सुद्धा तो अजून कमी राहील. तर रत्नागिरीमध्ये सुद्धा कट ऑफ हा जास्त गेलाय. त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की अपेक्षित होता कमी आहे, तो कमी पुढच्या लिस्टमध्ये हा कमी येऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही जी लिस्ट आहे मेरिट लिस्ट पोस्ट ऑफिस GDS साठीची जाहीर झाली आहे. आता पुढची लिस्ट कधी लागेल हा जो प्रश्न असेल सगळ्या उमेदवारांचा विद्यार्थ्यांचा, तर पाहू शकता प्रत्येक लिस्टमध्ये 20 ते 22 दिवसांचं अंतर असतं. आणि जर असं आपण पकडलं 23 तारीख
इथे काय तारीख दिली 23 मार्च. त्याच्यानंतरनं पुढच्या महिन्यामध्ये याच दिवशी म्हणजे एप्रिलच्या 6 ते 7 तारखेपर्यंत पुढची यादी जी आहे दुसरी शॉर्टलिस्ट ही जाहीर केली जाईल अशी शक्यता आहे. त्या संदर्भात सुद्धा आपण अपडेट देणार आहोत. त्यामध्ये कट ऑफ अजून थोडीशी कमी येईल, कितपर्यंत येते आणि कशी लागते हे चेक केलं जाऊ शकतं. पोस्ट ऑफिस GDSची जर निकाल तुम्हाला पाहायचा असेल तर टेलिग्राम चॅनलवर मी PDF शेअर केलेली आहे डिटेलमध्ये, तुम्ही चेक करू शकता. पोस्ट ऑफिस GDS असेल किंवा इतर सगळ्या शासकीय भरती असेल या संदर्भातल्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट माहिती मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.